ओबीसी विद्यार्थ्यांसाठीचं स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावं या मागणीसाठी ओबीसी आंदोलकांतर्फे आमरण उपोषण सुरू आहे। याला पाठिंबा म्हणून देखील ओबीसी बहुजन आघाडी अमरावतीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र 72 वसतिगृह राज्य शासनानं मंजूर केली आहेत। त्यानुसार अमरावती जिल्ह्यात अद्ययावत सोयीसुविधा करून ओबीसींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करावं या मागणीसाठी अंतरवली सराटी इथं ओबीसी बहुजन भटका विमुक्त जाती जमातीतर्फे आरक्षण बचाव आमरण उपोषण सुरू आहे। मात्र याची दखल घेण्यात आली नाही। परिणामी ओबीसींच्या भावना तीव्र झाल्या आणि यालाच पाठिंबा म्हणून ओबीसी बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रवीण पेटकर यांच्या नेतृत्वात अमरावतीत देखील आंदोलन करण्यात आलं। याशिवाय समाज कल्याण अधिकाऱ्यांना निवेदन देखील सादर करण्यात आलं। अमरावती महाराष्ट्र सरकारने या महाराष्ट्रामध्ये 72 वसतिगृह मंजूर केले। त्यापैकी अमरावती जिल्ह्यातलं वसतिगृह एक मुलांसाठी आणि एक मुलींसाठी गेल्या सत्र सुरू झालं 3 महिन्यापासून अजूनपर्यंत सुरू केलेलं नाही। या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जे वसतिगृह आहे ते त्वरित सुरू करण्यासाठी ओबीसी बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वात आज या इतर मागासवर्गीय समाज कल्याण कार्यालयासमोर धरणे आंदोलन एक दिवसीय आयोजित केलेलं आहे। या धरणे आंदोलनामध्ये आमचा ओबीसी बांधव, ओबीसी विद्यार्थी सर्व सामील झालेले आहेत आणि या धरणे आंदोलनातून आम्ही या शासनाला इशारा देऊ इच्छितो की येत्या 5 दिवसामध्ये हे वसतिगृह सुरू झाले पाहिजे, अन्यथा याच कार्यालयासमोर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत। आज अमरावती येथे आयुक्त कार्यालय सामाजिक न्याय भवन या ठिकाणी आम्ही आलेले आहोत। या ठिकाणी 5ही जिल्ह्याचं हे हेड ऑफिस आहे आणि आमच्याकडे यवतमाळला सुद्धा याचं आंदोलन झालं। 36 जिल्ह्यामध्ये 100 विद्यार्थी आणि 100 विद्यार्थिनी असे 72 हॉस्टेल प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, एक मुलींसाठी आणि एक मुलांसाठी असा शासनाने अनेक वर्षापासून आम्हाला दिलेला एक प्रकारचा लतिफा आहे। परंतु तो तुला अजूनही जमत नाही। फडणवीस आले आणि फडणवीस गेले आणि त्यानंतर नवीन शिंदे सरकार आलं, परंतु ते आम्हाला भूलथापा देत आहे।